वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। आज आपण आलेलो आहोत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरबाव येथे। देवगड येथून पोखरबाव हे अंतर 12 किलोमीटर असून त्याकरिता 20 मिनिटाचा प्रवास आहे। तसेच तळे बाजार येथून पोखरबाव हे अंतर 9.6 किलोमीटर असून त्याकरिता 14 मिनिटाचा प्रवास आहे। संपूर्णतः परिसर हा निसर्ग नयनरम्य असा आहे। श्रीचे दर्शन घेतल्यावर मनाला खूपच शांतता आणि प्रसन्नता लाभते। ओम नमः शिवाय। ओंकारेश्वर शिवपिंडी ही पुरातन शिवपिंडी आहे। ही हजारो वर्षे पाण्यात होती हे माहीत नव्हते। गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे राऊतवाडी यांना स्वप्नात दृष्टांत झाला। गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे। त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वरती आणतो आणि हातात देतो। पिंडीचा शोध 2 वर्ष चालू राहिला। गणपतीच्या पायथ्याशीचे काम चालू असताना पाण्यात दगड फोडले जात होते आणि आश्चर्य घडले। शिल्लक असलेल्या शेवटच्या दगडामध्ये पंचमुखी गोलाकार वर्तुळामध्ये आढळला। सदर घटना 14 डिसेंबर 1999 गुरुवार रोजीची आहे। जाणकार ज्योतिषी परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांनी वक्तव्य केलेले हेच ते शिवलिंग। हे शिवलिंग हजारो वर्ष पाण्यात होते। त्याची स्थापना पाण्याजवळच करा आणि हे उभे असलेले ओंकारेश्वर शिवमंदिर। ओम नमः शिवाय। श्री बजरंगबलींच्या मूर्तीप्रमाणेच ही सिंहरूप मूर्ती देखील या ठिकाणी आपल्याला आढळते। देवगडमध्ये इल्यावर या पोखरबावच्या श्रीरूपाचे दर्शन नक्कीच घेवा। धन्यवाद। ओम गणपतये नमः।